नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छानपैकी कोबीची भाजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा, हा कोबी घेतलेला आहे, कट करून धुवून घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे। कोबी कधी पण हिरव्या सालीचा घ्यायचा, म्हणजे तो गावठी असतो, चवीला खूप छान लागतो। हे बघा, आता हे लसूण आणि मिरची मी छान असं कुटून घेते। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे। आता जिरे टाकते। जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे। आता हे मिरची आणि लसणाचं वाटण टाकते। चांगलं परतून घ्यायचं। मिरचीचा मिरचटपणा गेला पाहिजे, नाही तर खूप तिखट लागतं। मस्त असं खमंग परतून घ्यायचं। मिरची पण चांगली अशी परतलेली आहे। आता कांदा टाकते। कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त मध्ये। हे बघा, कांदा परततोय तेव्हाच मी हे टाकते, कढीपत्ता टाकते। कांदा बघा परतलेला आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं। हे बघा, आता हे मसाले टाकते मी। कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, धना पावडर आहे आणि हळदी आहे। मसाले टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं। मिरची टाकल्यामुळे जरा मिरची पावडर कमी टाकायची, कश्मीरी। आमच्या ह्या मिरची पावडरमध्ये थोडीशी तिखट मिरची पण आहे, कलरच्या मिरचीसोबत, त्याच्यामुळे मी कमीच टाकलेली आहे। तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, मी काही टाकणार नाही आहे। सर्व मसाले बघा छान असे फ्राय झालेले आहेत। आता ती चणा डाळ टाकते। चणा डाळ पण छान अशी परतून घ्यायची। खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला ही भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। हे बघा, मस्त मध्ये चणा डाळ पण परतून घ्यायची। चणा डाळ बघा छान अशी परतलेली आहे। आता कोबी टाकते। कोबी छान असा उभा चिरायचा, दिसायला पण चांगला वाटतो आणि लवकर शिजला पण जातो। आता कोबी पण छान असा मिक्स करून घेते। हे बघा, कोबी छान असा मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवते आणि छान याला असा वाफेवर शिजून घेते। कोबीला अंगचंच पाणी सुटतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं, चवीला छान लागतो। हे बघा, आता याच्यावर मी पाणी टाकते, म्हणजे झाकणाची वाफ होईल, झाकणामधील पाण्याची। कोबी छान असा शिजून येईल। मध्ये मध्ये बघा चेक करायचं, नाही तर कोबी खाली लागेल, आणि ह्याला मिक्स करत राहायचं। सुगंध तर इतका छान सुटलेला आहे ना, मस्तच। हे बघा, छान अशी कोबीची भाजी झालेली आहे। बघा, एकदम सुक्की पण नाही झालेली, म्हणजे भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता। घास बसणार नाही खाताना, म्हणजे अशी थोडीशी ओलसर पण आहे। हे बघा, मस्त मध्ये कोबीची भाजी तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं। वाफेवर केलेली कुठली भाजी खूप छान लागते। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे छान असं मऊ शिजते, खाली लागत नाही, म्हणजे करपत नाही। ते बघा, आता याला छानपैकी असं मिक्स करून घेते। तयार झालेली आहे बघा छान अशी कोबीची भाजी। तर मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।